brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि मुंबईत सगळ्यात मोठं समीकरण जे बदललेलं आहे ते आहे ठाकरेंचं. कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे दोनही पक्ष एकत्र आलेले आहेत, त्यांनी युतीची घोषणा केली आहे. पण या सगळ्याबद्दल आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांबद्दल लोकांना काय वाटतं, जनमत काय आहे, हे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्याचाच अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला आहे ॲस इंडिया स्ट्रॅटेजीजच्या या सर्व्हेमधनं. लोकांशी बोलून लोकांचं या सगळ्याबद्दलचं मत काय आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न करण्यात आला आहे. आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून हे समजून घेणार आहोत की जनतेचा कौल कोणाला आहे, जनतेला या सगळ्याबद्दल काय वाटतं. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. तर सगळ्यात पहिले आपण समजून घेणार आहोत की खरी शिवसेना कोणाची याबाबत लोकांचं मत काय आहे. मुंबईमध्ये सध्या MMM फॅक्टर जो आहे त्यांनी जोर धरलेला आहे. त्याच्यामध्ये मराठी माणूस, महिला आणि मुस्लिम हे तीन महत्त्वाचे घटक आहेत ज्यांच्या मतांवरती ही निवडणूक जी आहे ती काही प्रमाणात अवलंबून आहे. हे तीन काही प्रमुख घटक आहेत असं म्हटलं गेलंय. आणि त्याच्यातलंच एक फॅक्टर आहे मराठी माणसाचा आणि शिवसेनेचा. आणि अर्थातच त्याच्यात हा प्रश्न येतो की खरी शिवसेना कोणाची आहे, लोकांना या सगळ्याबद्दल काय वाटतं. तर पहिला प्रश्न काय विचारण्यात आलेला होता की सेना, UBT, मनसे आणि शिंदे सेना म्हणजे एकनाथ शिंदेंची शिवसेना यांनी एकत्र यायला हवं का, त्यांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढावी का, आणि हे तीन पक्ष जे आहेत त्यांनी एकत्र यावं का, हा प्रश्न याच्यामध्ये विचारण्यात आलेला होता. त्याच्यासाठी हो असं उत्तर दिलेलं आहे 52% लोकांनी, नाही असं 22% लोकांचं मत आहे, तटस्थ म्हणजे न्यूट्रल असे 25% लोक आहेत, आणि सांगता येत नाही असं फक्त 1% लोकांचं मत आहे. या सगळ्याचं जसं मी म्हटलं सुरुवातीला की स्रोत याचा आहे ॲस इंडिया सर्व्हे, ॲस इंडिया स्ट्रॅटेजीजकडनं हा सर्व्हे जो आहे तो करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे या तीनही पक्षांनी एकत्र यावं का हे म्हणणारे सगळ्यात जास्त लोक आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. खरी शिवसेना कुठली, हा त्याच्यानंतरचा प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्याच्यामध्ये शिंदेंची शिवसेना 22% लोक म्हणतात की शिंदेंची शिवसेना जी आहे ती खरी शिवसेना आहे. त्याच्यानंतर ठाकरेंची शिवसेना ही 45% लोक म्हणतात की ठाकरेंची शिवसेना जी आहे ती खरी शिवसेना आहे. आणि मनसे म्हणजे कारण मनसे मुळात राज ठाकरे हे सुद्धा सुरुवातीला शिवसेनेबरोबरच होते, बाळासाहेब ठाकरेंबरोबर ते काम करत होते आणि नंतर त्यांनी बाहेर पडून स्वतःचा एक वेगळा पक्ष स्थापन केला. पण ते जे आहेत किंवा त्यांचा पक्ष जो आहे ती खरं तर शिवसेना आहे का, किंवा ते त्यांचे विचार घेऊन चाललेत का, असा प्रश्न असताना 1% लोक म्हणतात की 1% मनसे ही खरी शिवसेना आहे असं लोकांचं म्हणणं आहे. याच्यामध्येही आपल्याला बघायला मिळतंय की ठाकरेंच्या बाजूनी लोकांचा कल आपल्याला याच्यामध्ये जास्त बघायला मिळतोय की ठाकरेंची शिवसेना ही खरी शिवसेना आहे असं 45% लोक जे आहेत त्यांचं मत आहे. पुढे आपण बघूयात. कुठलीच नाही असं म्हणणारे सुद्धा 7% लोक आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे मनसेही नाही, एकनाथ शिंदेची शिवसेना नाही आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना नाही, ही कुठलीच शिवसेना ही खरी शिवसेना नाहीये, मूळ शिवसेना नाहीये असं म्हणणारे 7% लोक आहेत. आणि सांगता येत नाही असं म्हणणारे साधारण 24% लोक आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात. त्यांचं म्हणणं आहे की सांगता येऊ शकत नाही की खरी शिवसेना ही कुठली आहे, असे 24% लोक आहेत. पुढे बघूया. आता याच्यामध्ये जे दोन महत्त्वाचे मुद्दे होते खरी शिवसेनाचे आणि त्याचबरोबर कुठल्या पक्षांनी एकत्र यायला हवं, तर त्याच्यासाठी म्हणजे या सगळ्या सर्व्हेमधनं जे काही ठळक मुद्दे किंवा जे की टेकअवेज आहेत, कुठले महत्त्वाचे मुद्दे समोर आलेत, तर त्याच्यातला पहिला मुद्दा आहे की तीनही शिवसेनांनी एकत्र यायला हवं असं 52% लोकांचं म्हणणं आहे. ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे हे 45% लोकांचं म्हणणं आहे. शिंदेंची शिवसेना ही खरी शिवसेना आहे असं 22% म्हणणारे लोक आहेत. आणि सांगता येत नाही असं म्हणणारे 24% लोक आहेत. अनेक लोक जे आहेत जे मराठी मतदार आहेत ते शिवसेनेशी निष्ठावंत आहेत, पण त्याच शिवसेनेबद्दल त्यांचं काय मत आहे तर ते अशा टक्केवारीमध्ये विभागलं गेलेलं आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की हे तीनही पक्ष म्हणजे मनसे, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना या तीनही पक्षांनी, या घटक पक्षांनी एकत्र यायला हवं असं त्यांचं याच्यामध्ये म्हणणं आहे. जे शिवसेनेच्या नावानी ज्यांची एकतर सुरुवात झालेली होती किंवा जे एकमेकांपासून विभागले गेलेले होते, या तीन पक्षांनी मुळात एकत्र यावं असं यांचं म्हणणं आहे. आणि सांगता येत नाही असं म्हणणारे सुद्धा 24% लोक आहेत. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की खरी शिवसेना कुठली हे आम्ही सांगू शकत नाही. सो एकंदरीत आपण जर बघितलं तर मराठी माणूस म्हणजे या सर्व्हेमध्ये आणखीन बरीच आकडेवारी आहे, त्याचे व्हिडिओज सुद्धा तुम्हाला मुंबई तकवरती बघता येतील. पण एकंदरीत आपण जर बघितलं तर मराठी माणूस जो आहे तो जरी शिवसेनेचा निष्ठावंत असला
तरी सुद्धा त्यांची मतं किंवा त्यांच्यामध्ये सुद्धा प्रचंड संभ्रम आहे असं आपल्याला बघायला मिळतंय की शिवसेना म्हणून नक्की कोणाला मतदान करायचं, मग हे सगळे जर पक्ष एकत्र आले तर जास्त बरं होईल असे विचार असलेले सुद्धा असंख्य लोक आहेत आणि या सगळ्यामधनंच ही टक्केवारी जी आहे ती सध्या आपल्या समोर आलेली आहे. त्याच्यामुळे महापालिकेच्या निवडणुकांमध्ये काय होईल, शिवसेनेला त्यांचे पॉकेट्स जे आहेत ते पॉकेट्स त्यांना ठेवता येतील का, इतक्या वर्षांची जी त्यांची BMC वरती सत्ता होती ती त्यांना पुन्हा एकदा कंटिन्यू करता येईल का किंवा त्यांना ती पुन्हा मिळेल का, हे सध्या स्पष्ट होत नाहीये. कारण ह्याच सर्वेमध्ये जी दुसरी आकडेवारी आहे त्याच्यातनं हे सुद्धा स्पष्ट होत आहे की अनेक लोक संभ्रमात आहेत. फक्त मराठी माणूस असंच नाही तर जे मतदार आहेत ते सगळे मतदार या सगळ्याबाबत म्हणजे मवियामध्ये पडलेली फूट असेल, ठाकरे बंधूंचं एकत्र येणं असेल, भाजप आणि शिवसेनेची युती असेल, या सगळ्याबाबत लोकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे असं सुद्धा या सर्वेमधनं सध्या समोर आलेलं आहे. पण तुम्हाला काय वाटतं, या आकड्यांवरती तुमचं काय मत आहे, तुम्हाला खरी शिवसेना कुठली याच्याबद्दलचं तुमचं मत जे आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि या सर्वेचे आणि इतर सगळे अपडेट्स बघायचे असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.